आम्ही तिघी पण बहिणी अंध आहोत आणि माझी आई पण अंध आहे आणि माझी मोठी आई आहे आणि जर यांना कमी जास्त झालं तर सर्वस्व तिघ जण जबाबदार राहतील. काही कमी जास्त झालं तर आम्ही त्यांनी हे केलं असं गृहीत धरू. अकोले तालुक्यातील खिरविरे गावात राहणाऱ्या ताईबाई बेनके व त्यांची सवत चंद्रभागा बेनके यांना त्यांच्या मोठ्या मुलीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा प्रकार समोर आला आहे. भात न्यायला विरोध केला तर भातात जाळून मारू, तसेच गाडी अंगावर घालू असे म्हणत सावत्र असणाऱ्या अंध आईस व स्वतःच्या सख्या आईस मारहाण व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या कुटुंबात 2 वयस्कर सवती एकमेकांच्या आधाराने खिरविरे गावात राहत आहे. सदर वयस्कर व्यक्ती यांना आता आपल्या जीवाची भीती वाटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर बेनके कुटुंबाने आपल्या शेतातील भात पीक काढून तयार केले होते. अचानकपणे राहीबाई सदगीर पती व मुलगा यांनी सावत्र आईस व सख्या आईस शेतात येत धमकी देत भात पीक घेऊन गेले आहेत. सदर कुटुंबाने आज अकोले पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. ती येऊन दम देते नाही ती येऊन दम देते. मला म्हणती या म्हातारीचं मर्डर करेल आणि तुझ्यावर आरोप घेईल आणि मग मी काय करायचं सांगा तुम्ही. आता तुम्ही दोघी सवती एक जीवन राहतात? हा, आम्ही एक जीवन. आमचं कधी भांडण नाही, आमचं कधी तंडण नाही. कुणी गावकरी कुणी सांगू शकते आमचं, कुणी आमच्या बाजूने उल्लेख करू शकते. तुम्हाला कशाची भीती वाटते आता? आम्हाला तिची भीती वाटते, आम्हाला दुसरी नाही कशाची. ही जरी मेली ना तरी मला धोका, मी जरी मेले ना तिला धोका. कसं करायचं? आम्हाला आमची सोय लावून द्यावा आणि मग ती हे करावा असं आमचं म्हणणं आहे. तिला घाण घाण शिव्या देते. मला म्हणते फुटके, तो काय राईट आहे, तो काय अधिकार आहे, तो इड राहतोय, तो पाहून घ्या, तो काय संबंध आहे म्हणते इड. म्हणजे तिच्या बापांना मला लग्न करून आणलं, माझा काय संबंध आहे? म्हणजे मी काय करायचं? म्हाताऱ्याला मूल बाळ नव्हतं, या म्हाताऱ्याला मुलगा नव्हता ना, मग मुलासाठी मला करून आणलं आणि मग मुलासाठी मला करून आणलं. मग ते लागले बोलायला, अशी बोलायला लागले. आता मग काय करायचं? दान घेऊन जाते, दम देते. आता तुम्ही पोलीस स्टेशनला आले? हा, आले. कशा संदर्भात तक्रार द्यायला आली? आमचं दान नेलं. कधी? रात्री. आणखीन काय? रात्री भात चोरीला गेले आणि या म्हातारीचे डागडागिने नेले. चोरीला गेले की त्यांनी नेताना पाहिले? नेताना आमच्या हातांना काय ना ओढलं. मग काय बिल काय? आता आमच्या काही माणूस आहे का हो? हा, गाडीला आम्ही आडवं झालो. हा, गाडीला असं गाडीला आडव झालं तर ती काय नातू काय बोलला, तिचा मुलगा म्हणला गाडी घालून तुम्हाला मारून टाकील आणि कोण माझी काय उपटी ते उपटू द्या. बोला पुढं हांगे. असं मागणी काय? हा, आम्हाला जागायचं साधन, आम्हाला जगायचं साधन लागत आहे. भात घ्यावा आम्हाला नेलं ना. आमचं काय 4 महिन्याच्या रात्रीचं जगायचं काय साधन आहे? दम भरून घेऊन गेलं तिथे माणसं येऊन. आणि माझ्या मुली 3 आदूया. हा, 3 मुली अपंग आहे. ही बाई अपंग आहे, मी अपंग आहे. आमचं सर आता नुसतं भातच चोरीला गेलाय का इतर काही गोष्टी चोरीला गेल्या? नाही, इतर नाही काही. असं कवायला डागडुगीनं कवायला गेले. मग तिला विस्कटून नेलं ना देखत. मग चोरीला म्हणा, नाही तर कसं सांगा तुम्ही. 4 तोळ सोनं आणि भात चोरीला गेलंय. आमच्याला माराय दावती. आम्ही आजोबाई असल्यामुळे आमची काही चालत नाही. तिला आमच्या पाय आधार नाही कोणचा. आता का आम्ही आमच्या बघा फोन होता आम्हाला, तिला दिसाना मला दिसाना. रातची काम आहे आणि तिला एक माणूस वाटेकरी यादला वाटण्या केल्या ना. तो माणूस होता त्याची पोती वाटे गेली आली, ती उचलून नेली. रावते म्हणून नाव आहे. 3 जण होती. भात नेलं आणि मग माराय कावायना धावले आणि त्यांचं जे काय बळस्कार करायला आम्ही 3 माणसं असो. आम्हाला धोका आहे त्यांच्यापासून. मग आम्ही काय करायचं? 3 एक पोऱ्या होता, ऐक थांब, तुला नवरा होता, ती होती. नाव काय त्यांची? दगडू साठवा सदगीर, रायबाई दगडू सदगीर, भाऊसाहेब दगडू सदगीर, राहणार मुताळणे. काल आम्ही भात भरत होतो तर ते बहिणीचे मिस्टर आले माझे सावत्र. तर ते आम्हाला बोलले, म्हणजे वाट्याने दिलेले ना आम्ही आमची शेती. तर ते बोलले की तुम्ही हे भात भरायचं नाही म्हणे. तर ते आम्ही बोललो की काय असं ते. तर ते बोलले की माझी बायको आल्याशिवाय भरायचं नाही. तर मग आम्ही तरी ते भरलं आणि सगळं भरून वगैरे झाले तरी ते तिथं बसले. ते काही मदत पण नाही केली, काय नाही. आणि नंतर ते बोलले की म्हणजे ते आम्ही जे
पोते बाहेर काढायला, शेतात चिखल असतो, गाळ असतो ना, तर बाहेर काढायला जे माणूस बोलवला होता ना, तर त्याला बोलले की तू जर हे भात बाहेर काढलं, हे गोण्या जर बाहेर काढल्या ना, तर तुला कोयत्याने मारू, असं धमकी दिली त्याला. पुढे काय घडलं नेमकं तुमच्या आईला आणि तुमच्या सावत्र आईला काय प्रकार? ती म्हणजे ही माझी सावत्र आई आहे, तर त्यांना ती हाणमार करते वगैरे, किंवा असं त्यांचे डाग वगैरे तिने हिसकून नेलेले, असं मारलं होतं. आणि मग माझी आई ती एक त्यांची नात राहते ना, त्यांच्याकडे गेली, तर घरातनं त्यांचे कागदपत्र पण नेले होते वगैरे, धान्य गेलेले, म्हणजे सगळं कष्ट करायला वगैरे ह्या दोघीच असतात. आणि आम्ही काय शाळेसाठी नाशिकला वगैरे असतो आणि घरी कोणीच नसतं, तर यांना काही त्रास व्हायला नको, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही तिघी पण बहिणी अंध आहोत आणि माझी आई पण अंध आहे आणि माझी मोठी आई आहे. आणि जर यांना कमी जास्त झालं तर सर्वस्व ते तिघ जण जबाबदार राहतील. काय कमी जास्त झालं तर आम्ही त्यांनी हे केलं असं गृहीत धरू. सदर पोलीस प्रशासनाने लवकर न्याय निवाडा करावा, आम्हाला न्याय द्यावा. या कुटुंबातील आई व 3 मुली या अंध तथा दिव्यांग असून या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी आता परिसरातून व्यक्त केली जात आहे. सदर कुटुंबाची तक्रार झाल्यानंतर योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्वासन अकोले पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आले आहे. कुटुंबात अंध महिला असल्याने सदर प्रकरणाचा योग्य न्याय निवाडा होणे आवश्यक असून कुटुंबातील विसंवादामुळे कोणाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये अशी मागणी परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे. न्यूज सायबर एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले.